आणि इथून मात्र मॅच नंबर 3 ला होईल प्रारंभ। एका बाजूला आपण जर पाहिलं तर चित्तूर हा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला धोपेश्वर हा संघ। शाहूवाडी तालुक्यातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात। आज जवळपास तब्बल 16 संघ मात्र आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील। शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री रोंदाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व 3 ही स्पर्धा आपण पाहतोय। शितूर टीमने नाणेफेक जिंकली, त्यानंतर मात्र प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आमंत्रण दिलं धोपेश्वर टीमला गोलंदाजीचा। शितूर संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप आणि नॉन स्ट्राइकिंग एंड वरती राहुल। या प्रदीपने मागील जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता। जेएमपी अरुळ या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील धुमाकूळ अक्षरशः घातला होता आपल्या फलंदाजीचा। पहिल्याच बॉल वरती एक सिंगल घेतली आणि आपल्या टीमच्या धावफलकाचा श्रीगणेशा करून देताना या ठिकाणी आपल्याला प्रदीप पाहायला मिळत आहेत। तर गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती बाबू जोरे अनुभवी गोलंदाज आहेत। यांना देखील आम्ही सातत्याने एपीएल मध्ये खेळताना पाहिलं आहे। ऐनवाडी विभागात सातत्याने खेळताना आपण त्यांना देखील पाहिलं आहे। यावेळेस फुलटॉस चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून, थोडीशी चुकी होतीये, मिडल होत नाहीये बॉल, परंतु एक धाव निश्चितच येते आणि या सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राइक चेंज ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चितच प्रदीप, ज्या प्रदीपकडे क्षमता आहे, मोठमोठ्या फटक्यासाठी जाणले जातात, ओळखले जातात, तेच प्रदीप मात्र इथून ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। यावेळी 6 बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ट्रॅपल होतोय, 6 धावांसाठी षटकार। एक पाय वाकवला आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर धाडला। षटकार आलेला पाहायला मिळाला। इथून आपण जर पाहिलं ना तर प्रदीपच्या बॅट मधून 6 धावेच्या मदतीने धावफलकावरती लागल्या जात आहेत 8 धावा। यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टीम मध्ये प्रोडक्शन आहे। फील्डर येतील, बॉलला फील करतील आणि बॉलची फेकी होईल, तद्वर निश्चितच एक धाव घेतली जाईल आणि सिंगलने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल। 9 धावा लागल्या जात आहेत। पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानामध्ये सुरू आहे। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झाला। 5 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत। बाबू जोरे यांनी एक अप्रतिम षटकार देखील पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅट मधून आलेला। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राइव्ह केला जातोय, समोरच्या दिशेने दूरवरून चेस आहे, फिल्डरला बीट करत बॉल चाललाय सर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर निश्चित राहुलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग असा चौकार। तर चंद्रकांतला कमबॅक करावं लागेल निश्चितच।
आखू टप्प्याचा बॉल श्रमपूलचा प्रयत्न चेंज घेऊन बॉल मात्र फायनल क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. इथून मात्र थोडस प्रदीप आपण जर पाहिलं तर निश्चितच स्वतःवरती नाराज असतील, कारण मोठा फटका खेळण्यासाठी निश्चितच हा बॉल होता, हाफ ट्रॅकर होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट वरती प्रॉपर कनेक्ट झाला नाही, मिडल झाला नाही. त्यावरती एकच धाव येते. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 1.1 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झाला. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळ इनसाइडरचा कव्हरच्या डोक्यावरून वाह 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 लाजवाब फटका येतो यावेळेस राहुलच्या बॅट मधून. आणखीन एक या इनिंग मधून त्याच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा चौकार. थोडस अकुटप्प्याचा बॉल होता, पुढे सरसावले. कव्हरच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली बॉलला, त्यावरती मिळालेला 4 धावा. चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाठवला, त्यानंतर मात्र 4 धावा देखील आल्या जातात. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, त्यासाठीचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होते आणि क्षेत्ररक्षकाकडून कुठलीही चुकी होत नाहीये. पहिल्या विकेटचं होते पतन, राहुलला तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. पहिल्या विकेटचं मात्र यावेळेस पत्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल तंबूच्या रस्त्याला, तंबूचा रस्ता राहुलला दाखवला चंद्रकांत जोरे यांनी. आणि नवीन फलंदाज आपण जर पाहिलं, अजय गोडसे तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चंद्रकांत जोरे यांच्या देखील माध्यमातून. यावेळी जर पाहिलं तर चांगला फटका, फिल्डर फक्त आणि फक्त दर्शक बनतील. बॉल चाललाय सर बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार येईल यावेळी अजयच्या बॅट मधून. पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असे. षटक क्रमांक 2 चा विचार केला तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. अपील मात्र यावेळेस फेटाळलं जात आहे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 11च्या सरासरीने 22 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. पाहावं लागेल अखेरच्या 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने धावा गोळा करण्यामध्ये यश येईल शित्तूर या टीमच्या फलंदाजांना. त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये कमबॅक करावं लागेल अर्थातच धोपेश्वर या टीमला. आणि कमबॅक करण्यासाठी कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल. त्यासाठी आपण जर पाहिलं तर निश्चितच गोलंदाजाची निवड झाली. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कोंडीबा बोडके यांना मात्र आमंत्रित केलं जाते तिसऱ्या षटकामध्ये.
यस, यावेळेस आपण जर पाहिलं तर फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीपच्या बॅटमधून येताना एकच धाव घेतली जाईल आणि सिंगलने धावफलक थोडस पुढे सरसावे. धावफलकावरती लागल्या जाते 23 धावा. अशाच अचूक टप्प्याची अचूक धाटणीची गोलंदाजी करावी लागेल निश्चितच कोंडीबा यांना देखील. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल चंद्रकांत येत आहे. जजमेंट चुकलंय. बॉल मात्र धरणीला दान होतोय आणि जीवन दान मिळते. अर्थातच आपण जर पाहिलं तर अजय गोडसे यांना या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 25 धावा लागल्या जात आहेत. 25 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. राहुलला तंबूचा रस्ता दाखवला चंद्रकांत जोरे यांनी, परंतु तदनंतर मैदानामध्ये प्रवेश केला. निश्चितच आपण जर पाहिलं तर अजय गोडसे यांनी देखील राहुलच्या पावलावरती पाऊल ठेवून अजय देखील फलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळू करणे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला फील करतील. बॉलची फेकी होईल. त्यावर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल. सिंगलने धावफलकावरती 26 धावा लागल्या जात आहेत. या षटकामध्ये निश्चितच कुठेतरी आपण जर पाहिलं ना तर कोंडीबाने थोडीशी कोंडी करून ठेवलेली पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांचे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, परंतु प्रदीपला मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस आपण एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु थोडस अखेरच्या क्षणी बॉल हातातून निसटला आणि बॉल आणि चंद्रकांत यांच्यामध्ये मात्र रेस लागलेली पाहायला मिळते. तिसरी धाव देखील कंप्लीट होईल आणि 3 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलक उसळी घेताना पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु अखेरच्या क्षणी चंद्रकांत यांच्या हातून बॉल निसटला. त्यावरती एकच धाव आली असती, परंतु तिथून 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि ती अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जुळल्या जात आहेत. टीमची टोटल 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. यावेळी टप्प्याचा बॉल पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट पाहायला मिळते. पाणलेकच्या क्षेत्ररक्षकाकडून डायरेक्ट थ्रोचा जर प्रयत्न केला असता तर मात्र निश्चितच एस्टन वरती बॉल आदळला असता तर इथून मात्र प्रदीपला निश्चितच मैदान सोडावं लागलं असतं, परंतु हे जर तरला मात्र क्रिकेटमध्ये निश्चितच स्थान नाहीये. या षटकामध्ये निश्चितच कमबॅक केलं जात आहे धोपेश्वर या टीम कडून देखील. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं ना तर संतोष पाहायला मिळत आहेत आपल्याला. एकतीस धावा धावफलकावरती लागले जात आहेत. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आमंत्रित केलं जात आहे. अखेरचा स्लॉग ओव्हरचा महत्वाचा षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते संतोषच्या खांद्यावरती. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मागील षटकामध्ये कोंडीबा यांच्या माध्यमातून मात्र चांगलं षटक हाताळलेलं पाहायला मिळालं. ज्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झाला प्रदीप कडून. इथून मात्र त्यांना यश आलं नाही आणि यावरती 2 धावा निश्चितच घेतल्या जात आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती जुळल्या जात आहेत 33 धावा. 33 रनवर स्कोर कार्ड. 1 विकेट गमावली. राहुलला माघारी परतावं लागलं. तिथून मात्र जबाबदारी अजयने आणि प्रदीपने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. तिथून जबाबदारीचं ओझं देखील पेलत अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत आपण मॅच आलेली पाहायला मिळते. जिथून मात्र एक धाव घेतली जाते. आणखीन एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या अर्थी आपण जर पाहिलं तर प्रदीपला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं, इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
तिसऱ्या षटकामध्ये कोंडीबाई यांनी देखील केली. या षटकामध्ये संतोष यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी साखूर टप्प्याचा बॉल, अपरकटचा फटका, डाऊन द बॉल कोंडीबा आहे आणि बॉल जाईल वन बाउन्स घेत सी मा रे शा पार चौकार. आणि 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 38 रन म्हणून स्कोर कार्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डाऊन द बॉल चंद्रकांत झोरे यांच्याकडून चुकी होतीये आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची देखील संधी आणि इथे विकेट गमवावी लागते. प्रदीपला माघारी परतावं लागते. धावचीच्या स्वरूपात मात्र आणखीन एक विकेट गमवली आहे आणि प्रदीपला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती लागल्या जात आहेत. 39 धावा. 39 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागतोय अर्थातच चित्तूर या टीमला. नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मात्र टीमचा कॅप्टन, टीमचा लिडिंग खेळाडू अर्थातच सागर दळवी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे वाईट बॉल येतोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणार हा बॉल. पंच आमच्याकडे वळताय, दोन्ही हात जमिनीशी समांतर करतायत आणि ही धाव असेल अवांतरचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत ते इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथे पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. जसा बॉल पिचिंग झाला तसा अतिरिक्त उसळी घेत सगळी यष्टीरक्षक बाबू यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि यावेळेस डॉट बॉलची मात्र समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. अखेरच्या 2 षटकांचा विचार केला तर आणि अखेरच्या बॉलवरती अवघी एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 41 धावा लागल्या जातात आणि 42 धावांचं आव्हान असेल अर्थातच कासर्डे टीम समोर, धोपेश्वर टीम समोर, माफ करा. चला यानंतर एक प्रेक्षणीय सामना होईल. एका बाजूला अचानक मित्रमंडळ तर दुसऱ्या बाजूला श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्ली यांच्या दरम्यान मात्र एक प्रेक्षणीय लढत होईल. चला विनंती असेल वाकोली स्पोर्ट्स वाकोली आणि केरले स्पोर्ट्स केरले दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याशी संपर्क साधा, त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. चला विनंती असेल वाकोली आणि केरले दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आमच्याशी संपर्क साधा.
चला धोपेश्वर टीम कडून सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना एका बाजूला जर्सी क्रमांक 45 परिधान करून आपल्याला पाहायला मिळतात चंद्रकांत, दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 17 परिधान करून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जयराम कोळापटे. चला केरली टीमचे कॅप्टन असतील तर त्वरित आमच्याशी संपर्क साधा, कारण वाकोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी नाणेफेकीसाठी अवेलेबल आहेत. जवळ मैदानाच्या दिशेने या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर शितूर टीमने धावफलकावरती 41 धावा लावल्या आणि 42 धावांचं आव्हान सेट केले. तोपेश्वर टीम समोर सलामीची जोडी तोपेश्वर टीम कडून एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात जयराम, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत आणि पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपण जर पाहिला तर राहुल. आणि यावेळेस पहिल्याच बॉल वरती इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. इथून जयरामच्या बॅट मधून यावेळेस विजयाचा शंखनाद करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच बॉल वरती. पहिल्याच बॉल वरती चौकार लगावला जातोय जयरामच्या बॅट मधून येणारा. यावेळेस पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका, परंतु यावेळेस डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. बॉलला फील करतील, बॉलची फेकी होईल, त्यावर निश्चितच एक धाव घेतली जाईल. सिंगल धावफलकावरती 5 धावा लागल्या जात आहेत. पाच धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर 22 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून बनवाव्या लागतील 37 धावा. यावेळेस मात्र लेगलान्स करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र निश्चितच जयरामला मैदान सोडावं लागलं असतं निश्चितच, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर. आणि या दरम्यान एक धाव निश्चितच घेतली जाईल. सिंगलने धावफलक थोडस पुढे सरसावेल. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस फुल टॉस चेंडू, जयरामच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार चौकार येतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर जयरामला याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. सुरुवात तर दिमागदार करून दिली आहे जयरामने, शेवट कसा करतील यावरती निश्चितच त्यांच्या टीमच्या नजरा असतील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र कुठलीही चुकी करत नाहीये पॉइंटचं क्षेत्ररक्षक. आणि पहिल्या विकेट होते पतन. फलंदाज जयरामला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय.
नवीन बॅटर मैदानामध्ये जसा आला तसा त्याच्या बॅट मधून चौकार देखील आला. बाबू झोरेच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 14 धावा. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात जरूर करून दिली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश पाहायला मिळत आहेत. यावेळी साकूट टप्प्याचा बॉल चंद्रकांतच्या अगदी नाकात जवळून परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दरम्यान रुपेश चंद्रकांत साठी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ज्यावरती एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बाबूकडून झालाय तर जरूर तो बाबूने थांबवलेला पाहायला मिळतंय चंद्रकांतला. दोन सख्या बाबांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 15 धावा लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये आणि क्षेत्ररक्षकाने मात्र झेल कंप्लीट केलाय. आणखीन एका विकेटचा पातळ. फलंदाज बाबू बॅक टू दी डगआउट. इथून मात्र डॉट बॉल येतोय. विकेटचं पतन झालं. बाबूला तंबूचा रस्ता पकडावा लागला, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर संदीप बोडके नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु संदीपला यावेळी सामन्याची सूत्र स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागतील, स्वतःच्या हातामध्ये घ्यावी लागतील. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची, अचूक धाटणीची गोलंदाजी या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर निश्चितच आपण जर रुपेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. चांगल्या धाटणीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस बॅक फुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, बॉल लावूनची जास्त एलिव्हेशनची कमतरता आणि अजय गोडसे कोणतीही चुकी करत नाहीये. आणखीन एक झेल घेतला जातोय अजय गोडसे करून आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद.
अर्थातच चंद्रकांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाबा यावेळेस मात्र झेल घेण्याची संधी, क्षेत्ररक्षकला बीट करतोय बॉल. पहिल्या प्रयत्नात फंबल झाले, दुसऱ्या प्रयत्नात बॉल गॅदर करते, बॉलची फेकी करते, तर निश्चितच एक धाव घेतली जाईल. आणि या दोन धावेच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 17 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 3 विकेट देखील गमावलेत. चला त्वरा करा, थोडंसं फास्ट खेळा विनंती असेल. यावेळेस मात्र लेकट होता, बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेत चली यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळाला, ज्यावरती कुठली धाव घेतली जात नाही. डॉट बॉलची होईल समाप्ती. डॉट बॉल पर्सेंटेज मात्र निश्चितच टेन्शन वाढवणार असेल धोपेश्वर टीमचा. इथून मात्र एकेरी धावीच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा थोडासा बदलाव होतोय. धावफलकावरती लागले जातात 19 धावा. 42 धावांचा पाठलाग करताना थोडस संघर्ष करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला भरत आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथून मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग आणि पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगल्या टप्प्याची अचूक धाटणीची गोलंदाजी अमोल तळप याच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतेय. यावेळेस पराजय चेंडू हवेत आहे. डाऊनच 1-2 आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट होईल पतन. फलंदाजाला मात्र यावेळेस मैदान सोडावं लागतंय. आणि इथून आपण जर पाहिलं ना तर निश्चितच चंद्रकांत यांना मैदान सोडावं लागते. सलामवीर फलंदाजीच्या भूमिकेमध्ये मैदानात दाखल झाले होते जरूर, परंतु आपली छाप या सामन्यामध्ये पाडू शकले नाहीयेत. स्वतःवरती नाराज आहेत, कारण त्यांच्यावरतीच पूर्णपणे दारोमदार होता टीमचा. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये संतोष दाखल होत आहेत. चंद्रकांतला माघारी परतावं लागलं. त्याच्यानंतर मात्र आपण जर पाहिलं ना तर संतोष मैदानामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून आपण जर पाहिलं ना तर षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 19 धावा. आणि समीकरण जर पाहिलं ना तर अखेरच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल धोपेश्वर या टीमला. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अबाधित ठेवण्यासाठी 6 चेंडू मध्ये 23 धावा बनवाव्या लागतील. त्याच्या अगेन्स्ट आपण जर मित्रांनो पाहिलं ना तर शितूर टीमला त्या धावा डिफेंड कराव्या लागतील. एका टीमला धावा बनवायच्या आहेत, दुसऱ्या टीमला धावा वाचवायच्या आहेत. एका बाजूला फलंदाजांना धावा बनवाव्या लागतील, दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना त्या धावा बनवण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा श्री जोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 तिसऱ्या पर्वादिनी स्पर्धा. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला प्रयत्न गोलंदाज आपण जर पाहिलं तर प्रदीप कडून झालेला पाहायला मिळाला. वीस धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 5 चेंडू 22 धावांचं या चेंडूवरती खूप काही अवलंबून असेल. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलाय तर जरूर डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पहिला, दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र जेल जर्नीला दान झाल्याने जीवन दान मिळाले निश्चितच फलंदाजाला देखील.
21 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आता हळूहळू सामन्याचं चित्र आपण जर पाहिलं तर स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. सामना हळूहळू सित्तूर या टीमच्या दिशेने झुकलेला पाहायला मिळतोय. चला विनंती असेल सन्माननीय शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष संदीपजी चाळके आपण देखील या ठिकाणी आपल्याला आयोजकांकडून मात्र आमंत्रण दिले जात आहे. मुख्य व्यासपीठावरती यायचं आपण. आणि त्याचबरोबर विनंती असेल जे पराभूत संघ आहेत त्यांनी देखील आपापला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून द्या. कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल तुम्हाला या स्पर्धेची अर्थातच दोनजाई ज्योतिर्लिंग चषकाची एक छोटीशी आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. पंचवीस धावा धावफलकावरती लागले जातात. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने फिल्डरला बीट करतोय बॉल. यावेळेस चौकार येतोय परंतु हा चौकार येण्यासाठी कुठेतरी वेळ झालेला विलंब झालेला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे मात्र थोडस सामना गमावताना पाहायला मिळतोय आपल्याला धोपेश्वर हा संघ. आता आपण जर पाहिलं तर सामन्याचं समीकरण 1 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. एक लीगल डिलिव्हरी मॅच फिनिश, एक अनलीगल डिलिव्हरी, आणखी एक संधी निर्माण होईल धोपेश्वर टीम साठी. परंतु प्रदीप ही चुकी करतील असं सध्याला तरी वाटत नाहीये. आणि इथून आपण जर पाहिलं तर विकेट येते अखेरच्या बॉल वरती देखील एक विकेट येते आणि मॅच फिनिश होतीये. कॉंग्रॅच्युलेशन शितूर टीम, हार्ड लक धोपेश्वर टीम. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट प्रदीप ठरतायत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. विनंती असेल प्रदीप आपण या. आपल्याला देखील श्री ढोंजाई ज्योतिर्लिंग चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा जो आकर्षक चषक आहे तो देऊन तुम्हाला देखील सन्मानित केलं जाईल.